आणि 12 फेब्रुवारीला दादा विलिनीकरणाची घोषणा करणार होते। आजच्या तारखेला दिवंगत अजित पवार महत्त्वाचा निर्णय घेणार होते। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी हे वक्तव्य केलं। त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं, कारण दादा काहीतरी दिल्लीला जाणार होते। जयंतरावांना काहीतरी सोयीची नव्हती, म्हणून जयंतरावांचं स्टेटमेंट आपण पाहिलं असेल। ते त्यावेळेला म्हणाले, दादा म्हणाले होते की ठीक आहे, जयंतरावांना जी तारीख असेल त्या तारखेला आपण एकत्रीकरणाचा निर्णय करू। आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती, परंतु दुर्दैवाने 28 तारखेची दुर्घटना घडली आणि त्यानंतर आज जर दादा या 12 तारखेला आपल्यामध्ये असते, या दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असतं। दुर्दैवाने दादा आज नाहीत।